आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत ते गोरेगावच्या पोतनीस यांच्या घरी. सहकुटुंब सहपरिवार मध्ये आज जे आपण नातं बघणार आहोत ते आहे जावांचं नातं. आज आपण 3 जावांना भेटणार आहोत आणि बघूया त्या एकमेकींशी कसं जुळवून घेतायत ते. मग त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. तुमची आम्हाला ओळख करून द्याल का? आपलं काय नाव? मी उषा पोतनीस. आपण? नीला पोतनीस. मी हेमा पोतनीस. तुमच्या तिघींचंही आमच्या आम्ही सारे खवय्येमध्ये स्वागत आहे. तुमच्या तिघींमध्ये सगळ्यात मोठी जाऊ कोणती आहे? या मी. आणि म्हणजे कशा क्रमाने जातात त्याच्यानंतर? तशाच बसले. अच्छा तशाच बसल्या. मूळच्या कुठल्या तुम्ही? म्हणजे माझ्या माहेरचं मी पार्ल्याला. पार्ल्याला. आणि आपण? मी बालाडी. आणि आपण? मी पण अंधेरी. म्हणजे तिघी जणी जवळपास राहणाऱ्याच अशा आहात. मग जेव्हा तुम्ही लग्न होऊन आलात जेव्हा तेव्हा साधारण एक जावाजावांचं तुमचं एकमेकांमध्ये काही प्रॉब्लेम झाले का किंवा काही तुम्ही कशा प्रकारे एकमेकींना ऍडजस्ट केलं? नाही तसा काहीच प्रॉब्लेम नाही आला. आम्ही म्हणजे जावांच्या बहिणीप्रमाणेच येते. मी मोठी असल्यामुळे मी या दोघींना सांभाळून घेतलेलं होतं छोट्या म्हणून. आणि तसा काही प्रॉब्लेम नाही आलेला. आणि म्हणजे तुमचं अर्थात तुमचंच पहिले लग्न झालं का असं काही नाही? धाकट्याचं आधी झालं असं काही नाही? मोठ्या आणि त्याच्यानंतरच असं झालं. मग ह्या जेव्हा आल्या त्याच्यानंतर तुम्ही एक काय म्हणतात ऑलरेडी घरामध्ये एस्टॅब्लिश झालेला होता तर तुम्हाला त्याचं थोडं दडपण होतं का किंवा त्या प्रकारचं प्रेशर जाणवलं का कधी? नाही आम्हाला प्रेशर कधी प्रेशर नाही आलं. अशी काही गोष्ट आहे का तुम्ही सांगू शकाल का की जी त्यांनी तुम्हाला शिकवली किंवा सांभाळून घेतलं जेव्हा तुम्ही नवीन लग्न होऊन आलात तेव्हा? असं काही आठवतंय की जे तुम्हाला त्यांनी सांभाळून घेतलं किंवा एखादी अशी आठवण आहे तुमची? मला छोटीशी सांगता येईल. म्हणजे असं माहेरी असताना आपण उद्यासाठी काही दाणा भिजत घालायचा वगैरे पण माहिती नसतं. बरोबर. तेव्हा ह्यांनी मला सांगितलं तू समोर काढून ठेवत जा. आठवणीने ते भिजत घातलं पाहिजे धान्य म्हणजे उसळ करण्यासाठी वगैरे. सवयच नसते माहेरी ह्या गोष्टी करण्याची. बरोबर. त्या अशा लहान लहान गोष्टी त्यांनी खूप शिकवल्या. अच्छा. शिकवल्या मला खूपशा लहानशा गोष्टी त्यांनी तुम्हाला पण. आणि साधारण असं म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच एकत्र फॅमिलीमध्येच राहताय का नंतर तुम्ही वेगळ्या वेगळ्या राहायला लागलात तुमच्या? एकत्रच राहत होतो. नंतर वेगळ्या झालं सगळे. नंतर त्या जागेच्या अभावी आम्हाला वेगवेगळे ब्लॉक घ्यावे लागले. पण मग तुम्हाला त्याने एक हुश असं झालं का तुम्हाला? नाही कंटाळा. एकत्र याच्यात राहिलेलो होतो आम्ही सगळे दीर सासू सासरे नाही. बरोबर. त्यामुळे ते नंतर एकदम मध्ये एकटं वाटायला लागलं. आणि तुम्ही जेव्हा एकत्र होता तेव्हा काय टाइमपास म्हणून काय करायचात? पुढे फिरायला जायचात काय करायचात? वेळ कसा घालवायचा? सर्व्हिस करायच्या. मी शाळेत शिक्षिका होते. बरं. आणि त्या घरी होत्या? मी घरी होते. मी आल्या की आम्ही दोघी कुठे भाजी आणायला काय आणायला आम्ही जायचो. बरं. माझी सर्व्हिस चालू होती. सर्व्हिस चालू. अच्छा. 38 वर्ष सर्व्हिस केली. बापरे. मग तरी पण कधीतरी असं बाहेर वगैरे जायचा प्लॅन तुम्ही केलाच असेल ना? थेट म्हणजे पिक्चर बघायला म्हणा किंवा पिकनिकला म्हणा कुठेतरी असं कधी गेला? हो पिकनिकला आम्ही गेलाय जवळपास. म्हणजे जवळपास असं कुठे असं गोरेगावातच आम्ही जातो. गोरेगावातच गोरेगाव सोडून कुठे जात नाही. आम्ही आमच्या देवीला जातो दरवर्षी. जंजिरा मुरुडला जातो. वर्षातून एकदा आम्ही जातो गणेश जन्माच्या वेळेस. अच्छा अच्छा अच्छा. आणि मोठ्या जाऊबाईंचा तुम्हाला काय पदार्थ कोणता बनवलेला पदार्थ आवडतो? तुम्हाला कोणता आवडतो त्यांनी काय बनवलेलं असं खास? आमचं नॉनव्हेज आवडतो. नॉनव्हेज बनवत होते काय खास? फिश मटन चिकन काय?
काही चिकन सगळं काही सगळं. आणि तुम्हाला काय आवडतं त्याने बनवलेलं? नॉनव्हेज. नॉनव्हेज. आणि ह्यांचं तुम्हाला बनवलेलं काय सगळ्यात आता ही धाकटी जाऊ हिच्या वड्या म्हणजे कुठल्या प्रकारच्या वड्या, बटाट्याच्या वड्या, रवा मिसळ, रव्याच्या, कसल्याही वड्या केल्या तिथे एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. बरं. त्यामुळे त्या म्हणजे आम्ही अगदी अर्जवून सांगतो की तू कर, म्हणजे आम्हाला हव्यात त्या वड्या बरं. करते. आणि ह्यांच्या हात तिचं फिश. अरे वा. मग आज कोण बनवणार आहे इथे? कोण रेसिपी बनवणार आहे? तुम्ही एक आणि आणखीन कोण बनवणार आहे? तुम्ही. आपण काय बनवणार आहात? मी फ्लावरच्या रुमाली वड्या. फ्लावरच्या रुमाली वड्या. तुम्ही कोणाकडनं शिकलात त्या वड्या? ह्या छान बनवतात, ह्यांच्याकडनं शिकलात का? तिखट वड्या. अच्छा. त्या मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली. अच्छा. ओ. आणि तुम्ही काय बनवणार आहात? गाजर आणि बीटची बर्फी. गाजर आणि बीच म्हणजे एक गोड आणि एक तिखट असे दोन पदार्थ आपल्याला बघायला मिळणार. चालेल, मग सगळ्यात आधी आपण बनवा. फ्लावरची रुमाली वडी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आम्हाला उषाजी सांगा. चण्याचं पीठ, बारीक किसलेलं फ्लावर. हा पण किसलेला फ्लावर आहे, ह्याच्यापेक्षा जरा जाडा आहे. हळद, तिखट, मीठ, लिंबाचा रस, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, साखर, तेल. एवढं साहित्य आपल्याला फ्लावरची रुमाली वडी बनवण्यासाठी लागणार आहे. आपण ही कशी बनवायची ते बघणार आहोत, पण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये तुमच्या सगळ्यांचं ब्रेक नंतर स्वागत आहे. उषाजी, फ्लावरची रुमाली वडी आपण बनवूया. कशी सुरुवात करायची? आता प्रथम हे चण्याचं पीठ आहे, हा, ते घ्यायचं. त्याच्यानंतर हा किसलेला फ्लावर घालायचा त्याच्यात. बरं. हा जाडसर घेतला. हा जरा जाडसर घेतलाय. अच्छा. तो पिठाबरोबर शिजणार म्हणून. बरं. तुम्ही मोठ्या जाऊबाई आहात, तर कधी असं काहीतरी घडलं असेल ना तुमच्या तिघींमध्ये की जे तुम्हाला लक्षात राहिली असेल एखादी आठवण जावाजावांचं? कारण फारसं जावाजावांचं फार पट्टच असं नाही सगळीकडे, पण आमच्याकडे पट्ट. आम्ही अपवाद असू त्याला, आम्ही अपवाद असू. तुम्ही अपवाद आहात. क्या बात. कारण काय असं अजूनपर्यंत आता आम्ही आता वेगळं राहतो, पण एकत्र असताना सुद्धा कधी असं झालं नाही. बरोबर. तुम्ही असं कधी त्यांना काही शिकवला कोणता पदार्थ, किंवा तुम्ही त्यांच्याकडनं काही असं शिकलात का काही वेगळं? कारण त्या वेगळ्या कुठच्या राहणाऱ्या, तुम्ही त्यांच्या घरातली एक वेगळी पद्धत असेल बनवण्याची. त्यात तुम्ही कसं म्हणजे काय लक्ष असायचं, करत असताना लक्ष ठेवायचं. मुद्दाम खास शिकवावं नाही लागलं त्यांना. आम्ही बघा म्हणजे आवड होती, त्यामुळे करत असताना बघितलं, त्यांना जमलं सगळं. अच्छा. आणि तुमच्या तिघींमध्ये कोण सुगरण आहे असं तुम्हाला वाटतं? अरे बापरे. ते आता आम्ही कसं सांगू? असं कसं? बरं, त्या दोघींमध्ये कोण जास्त चांगलं? माझी धाकटी जाऊ जास्त सुगरण आहे. म्हणजे ती पण आहे, पण जास्त म्हटल्यानंतर ती धाकटी जाऊ हेमा. अच्छा. ती सुगरण आहे. अच्छा. आता कदाचित काहीतरी होऊ शकतं ना, इतके दिवस झालं नाही. नाही ना, तसं नाही. ते मी खरं तिला वाईट पण वाटणार नाही, कारण तिला माहित आहे की आपली धाकटी जाऊ जास्त सुगरण आहे. ते पाहे ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. बरं. ती घातली. मीठ घालते. साखर अगदी थोडी घालायची. चवीला साखर चवीपुरती. बरं. आता हे सगळं घालून झालेलं. आता तेल घालायचं का? तेल घालायचं पळीभर चमचा. साधारण अंदाजे 4 चमचे घातले. खुसखुशीत ते हलक्या होण्यासाठी. बरं. आणि आता पाणी? आता हे पाणी जेवढं पीठ तेवढंच पाणी घालायचं. बरं. आणि आता हे गोळा बनवल्यानंतर? हा गोळा बनवल्यानंतर मग ते पॅन मध्ये घेऊन ते शिजवायचं. अच्छा, शिजवायचं. त्याला वाफ आल्यानंतर मग रुमालामध्ये, रुमाल वडी म्हटले म्हणजे रुमालावर टाकल्यानंतर मग वडी तयार होते. बरोबर. अच्छा. मग आपण ते करून घेऊया का, वाफून घेऊया? हो. आता हे झालं ना, मिक्स झालं ना, सारखं मिक्स व्हायला पाहिजे, सगळीकडे लागलं पाहिजे. त्याच्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. ठीक आहे, मग आपण ते करून घेऊया. आता आपण शिजवून घ्यायचं का हे? आता हे घाटायचं. आता हे असं सारखं घाटत राहायचं. जाड करायचं का? जाडसं झालं का मग वाफेला ठेवायचं, झाकण द्यायचं वरती. अच्छा. हे पाहिजे असं सगळीकडनं करत घ्यायचं. बरोबर.
जरा जाडसर अजून झाकण कधी व्हायचंय. ठेवायचं आता? जरा जाडसर व्हायला अच्छा, अजून पाहिजे. जाडसर नाही. झालं. चला, झालं आता काय बारीक घट्ट? करायला लागेल गॅस. बारीक करू. हा, आता झाकण ठेवायचं का? आता झाकण ठेवायचं. ठेवू. आणि याची वाफ आता वाफ आल्यानंतर मग बंद एकदाच करायचं. वाफ काढून हो, घ्यायची चांगली ना? वाफ काढून घ्यायची. आपण वाफ काढून घेतली मगाशी आणि आता हे आता हे आपण हा ओला केला रुमाल, हा. त्याच्यावर ते घातलं सगळं, वाफवलेलं वाफवलेलं सगळं मिश्रण घातलं. आता हे असं थापून घ्यायचं आधी. बापरे, गरम गरम असताना हो, गरम 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 हाताला. तर ते हा, मग नाही ते होत चालणार नाही. ना? आता ह्या फ्लावरच्या याच्यामध्ये हम्म. ही पेस्ट घालायची, आपली मिरची आणि मिरची. कोथिंबीर हा. वगैरेची पेस्ट. मीठ घालायचं हा, आणि साखर. साखर घालायची. ओके. हाताने करा चालेल. आणि हा एकदम बारीक केलेला हो, flour बारीक आहे ना? केलेला फ्लावर हा सगळा घालायचा ओ, याच्यात. अच्छा. असं सगळीकडनं सारखा थापून घ्यायचा. आता आता हे फडकं ह्याला गुंडाळायचं. रुमाल, फडकं नाही, सॉरी, रुमालाने गुंडाळून. रुमालाने गुंडाळून घ्यायचं. हम्म. गुंडाळताना असं हात सोड, म्हणजे फडकं बाहेर काढायचं, आतमध्ये गुंडाळता कामा नये. अच्छा. हे असं गुंडाळून झालं का मग त्याला त्रिकोणी असा आकार द्यायचा. अच्छा. साईडने असं थोडं- जरा चेपून घ्यायचं. असं करताना सोडायचं ते रुमाल. हम्म. तिन्ही बाजूला केला का त्रिकोणी वडीचा तो हम्म. शेप येतो. आणि आता काय करायचं? आता झालं हे गार झाल्यानंतर हम्म. वड्या पाडायच्या. हा. कारण आता गरम असताना काय वड्या पाडल्या जात नाहीत, बरं. त्यामुळे तुटून जाते. अच्छा. ते गार झाल्यानंतर हे फडकं बाजूला करायचं असं, हा. आणि मग आपल्याला वड्या हवी पाडायच्या. तशी वडी पाडायची आणि मग ती परतायची मग ती- तव्यावरती हा. नुसती. सेलो फ्राय करायची. झाला. ओके. वा. हे पहा. हो. आता थोडा वेळ अशीच फडक्यात गुंडाळून ठेवायची. बर. आपण ह्या वड्या पाडून घेतल्या ना त्रिकोणी, आता परतायच्या. आता करायच्या. हो. या त्या गार गरम आहेत म्हणून ह्या गार मी आधीच करून ठेवलेल्या होत्या, पण आता त्या घ्यायच्या. बर. ते गरम लोट आपल्याला त्यातनं कापता येत नाही ना सारखं. आणि हे तळताना सुद्धा मंद याच्यावर तळायचं, जास्त बरं. गॅस मोठा करायचा नाही. हे आपण तळवू शकतो ना, म्हणजे नाही, डीप फ्राय नाही करता येत. अजिबात नाही. म्हणजे नाही. काही जणांना हा, समजा हा. अगदीच खायचं असेल तर नाही, नाही. अशाच करायच्या. परताव्याच लागणार. परताव्याच लागतात. ह्या दोन्ही साईडने परतून घ्यायच्या दोन्ही ना? साईडने परतून घ्यायच्या. आणि मग खायला एकदम जरा रेडी. गुलाबी असा जरा रंग झाला का उलटायचा आणि मग खायला रेडी. वा. चटणीशी खा नाही तर सॉसची खा. वा, मस्त. तोंडाला पाणी सुटलंय. आता प्रेक्षकांना सुद्धा याची साहित्य आणि कृती लिहून घेऊ दे. फ्लॉवरच्या रुमाली वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, बारीक किसलेला फ्लॉवर, जाडसर किसलेला फ्लॉवर, हळद, तिखट, मीठ, लिंबाचा रस, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, साखर आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये जाडसर किसलेला फ्लॉवर, हळद, तिखट, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, मीठ, साखर, तेल, लिंबाचा रस आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका पॅन मध्ये हे मिश्रण घालून ते वाफवून घ्यावं. हे वाफवलेलं मिश्रण ओलसर रुमालावर थापावं. एका बाउल मध्ये बारीक किसलेला फ्लॉवर घेऊन त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, मीठ आणि साखर घालून हे मिश्रण रुमालावर थापलेल्या मिश्रणावर हलक्या हाताने पसरून घ्यावं. या रुमालाची गुंडाळी करावी. या मिश्रणाला त्रिकोणी आकार देऊन रुमाल काढून घ्यावा. हे मिश्रण गार झाल्यावर त्याच्या त्रिकोणी वड्या पाडाव्यात. फ्लॉवरच्या रुमाली वड्या तव्यावर थोड्याशा तेलावर खरपूस परतून घ्याव्यात. उषाजींनी बनवलेली रेसिपी आपण पाहिली आणि आता हेमाजी आपल्याला गाजर आणि बीटची बीटची बर्फी. बर्फी दाखवणार आहेत. त्याकरता साहित्य काय लागणार आहे? गाजराचा किस, वाफवलेलं बीट
त्याचा पण किस, ओके. खोबऱ्याचा किस हम्म. आणि साखर आणि आणि सजावटीसाठी बदामाचे काप. बरं, ठीक आहे. मग आता आपण हे बनवूया, पण त्याआधी रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. गाजर आणि बीटाची बर्फी आपण बनवणार आहोत. आणि कशी सुरुवात करायची? आता हे सगळं मिक्स करायचं पॅन मध्ये. आधी तूप तेल काहीच नको आपल्याला ह्याच्यासाठी. काही नको. बीट घातलं आपण. बीट सगळंच घालायचं. अच्छा, सगळं साधारण समज प्रमाणातच नाही, घेतलंय आता का? हे साखर मी थोडी कमी करणार आहे. बरं. आणि खोबरं ना? खोबऱ्याचा किस घालू? घालतो. सगळं किती? सगळं घालू. सगळं? हो. कशी गाजर पण आहे चांगलं, त्यात बीटरूट पण आहे, त्यामुळे हेल्दी रंग- बर्फी अशी हेल्दी बनणार. आणि त्याचा रंग नॅचरल कलर आलेला आहे. बरोबर, वेगळा रंग वेगळ्या रंगाची गरज नाही. तर तुमच्या दुसऱ्या ज्या दोन्ही जावा आहेत त्यांच्यामधलं जास्त जेवण चांगलं कोण बनवते आता तुम्ही आम्हाला सांगा. मोठ्या जाऊबाई. मोठ्या जावई काय आवडतं त्यांनी बनवलेलं तुम्हाला? असं काही नाही पर्टिक्युलर, सगळंच आवडतं. पण काही फरमाईश करता का कधी असं की बा आज मी आले, आज माझ्यासाठी प्लीज हे बनवा? हा, असं काही कधी केलाय तुम्ही आदेश त्यांना? आदेश नाही केला, हा पण त्या करतात ते चांगलंच करतात. हा. त्याच्यामुळे वेगळा आदेश करायची जरूर नाही लागली वाटते. आणि असं आता सणांना किंवा कशाला साधारण एकत्र आता आम्ही- मिळून जेवण बनवतो आम्ही तसं? खूप वेळा एकत्र येतो. गणपतीमध्ये आम्ही सगळी फॅमिली एकत्र असतो. हम्म. 35 माणसं असतो. बापरे. आणि ते सुद्धा 4-5 दिवस. हा. गणपती गौर विसर्जन होईपर्यंत. मग तेव्हा सगळेजण तेव्हा आम्ही सगळ्या मिळून करतो. आता ही रुमाली वडी तुम्ही पाहिली ती सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात असते. हो. सगळेजण 3-3, 4-4 वड्या खातात. डिमांड खूप आहे त्या डिमांड वडीला. खूप आहे. ती वडी खूप आवडते सगळ्यांना. ही वडी सुद्धा आम्ही नैवेद्याला पण करतो. अच्छा. म्हणजे असं आम्ही गणपतीला आमच्याकडे काय म्हणतात, हम्म. बाळभूक म्हणजे ऍक्च्युली नाश्ता, बरं. पण ते गणपतीला बाळभूक हा शब्द आहे. हा, हा. म्हणजे पूजा झाल्याबरोबर नैवेद्य दाखवायचा. अच्छा. नंतर जेवणाचा नैवेद्य वेगळा. नंतर, हा. पण हा एक नैवेद्य म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वड्या करतो आम्ही. बरं. तेव्हा तेव्हा बनवू आम्ही शकतो. हा ही करतो. बटाट्याची वडी करतो, हा हा. मँगोची वडी करतो. अरे वा. आता हे काय करायचं? आता हे जरा पातळ होतं आणि पुन्हा घट्ट होतं. साखरेच्या पाकामुळे ते आधी सैल पातळ, हा, होतं हा. आणि पुन्हा घट्टपणा आल्यानंतर मग ते पेपरवरती प्लास्टिकच्या पेपरवर थोडं तूप लावायचं. हा. आणि वड्या थापतो हो. तशा. हो, ठीक आहे, मग तशा. आपण हे आटवून घेऊया. हा, हे आता आटत आलेलं आहे परत. अच्छा. आता थापूया आपण वडी. हो. हा, थापूया. आता हे लावायचं त्याच्यावरती. बदामाचे काप लावायचे. वा. झालं? झालं. जरा थंड होऊ देत ना थंड तोपर्यंत. झाल्यावरती ती त्याला ताटपणा येतो. आता जरा मऊ आहे. बरोबर. नरम आहे. आणि मग थंड. रेडी आपली हा, मग बर्फी. बर्फी रेडी झाली. बरं, मग तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. गाजर आणि बीटाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजराचा किस, वाफवून किसलेलं बीट, किसलेलं ओलं खोबरं, साखर आणि बदामाचे तुकडे. कृती: प्रथम एका कढईमध्ये वाफवलेल्या बीटाचा किस घालून त्यामध्ये साखर, किसलेलं गाजर आणि ओलं खोबरं एकजीव करून मिश्रण आळवून घ्यावं.
बटर पेपरला थोडंसं तूप लावून त्यावर हे मिश्रण थापून घ्यावं आणि त्याच्या वड्या पाडाव्यात. बदामाच्या तुकड्यांनी गाजर आणि बीटाची बर्फी गार्निश करावी. एक तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ आपले रेडी आहेत, खाण्यासाठी सज्ज आहेत आणि वाट बघतात. तर तुम्ही प्लीज टेस्ट करा आणि आम्हाला सांगा कसे बनवलेत ते. सगळ्यात आधी गोड हवंय तुम्हाला का तिखट हवंय? टेस्ट करा. गोड. गोड कशी झाली सांगा. छान झाली. दोन्ही छान झालेलं आहे. दोघांनाही पावती मिळालेली आहे छान झाल्याची. आणि तुम्हाला आमच्याकडून, झी मराठीकडून आणि रामदेव मसाले यांच्याकडून ही एक छोटीशी भेट. थँक्यू. हे तुमच्यासाठी. थँक्यू. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला, तुम्हाला छान पदार्थ करून दाखवलेत, त्याकरता आम्ही तुमचे खरंच मनापासून आभारी आहोत. तुम्हालाही जर काय आम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा सुचवायचं असेल तर आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढच्या भागामध्ये आणखीन काही इंटरेस्टिंग व्यक्तींना भेटायला, त्यांच्याकडनं त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या नात्यांविषयी जाणून घ्यायला आणि अर्थातच काही नवीन रेसिपीज पाहायला. तेव्हा पुन्हा भेटूया. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवारमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते आज मी चीज पीस पराठा बनवणार आहे. चीज पीस पराठा. ओके. आणि आपण मी एक पुढे म्हणून एक करंजीचाच एक प्रकार आहे, तो माझ्या सासूबाईंकडून मी शिकले, तो मी बनवला. बरं मला सांग, तुझ्या ताईतले सगळ्यात महत्वाचा गुण कुठला आहे? ताई? टापटीपणा, स्वच्छता. सगळी स्वच्छता आणि तिचं किचन म्हणजे आता ह्या किचन मध्ये तसं अगदी तसं तिचं किचन आहे.